डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की या भारतामध्ये लोकशाही यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असेल. आता असं का? कारण लोकशाही ही व्यक्तीला मूल्य मानून व्यक्तीला अधिकार देते बघा. आणि भारतीय समाजामध्ये जर बघितलं आपण, तर भारतीय समाज हा समूह केंद्रित आहे. तो व्यक्तीला अधिकार देण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये भारतातली समाज व्यवस्था, इथे महत्त्व दिलं जातं धर्म, जात आणि त्यासोबत प्रदेश. या ज्या काही अस्मिता आहेत, या अस्मितांना महत्त्व दिलं जातं. मग याचाच आधार घेऊन या भारतामध्ये नंतरच्या काळामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाकीत केलं होतं, की इथे लोकशाही यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असेल. त्याच्या मागचं कारण ते आहे, की जात जी लोकशाहीला अपेक्षित नाही. कारण जात जी आहे, तर ती समूह केंद्रित आहे आणि त्यातल्या त्यात ती विषमतेवर आधारित असलेली आहे. मग जातीमध्ये व्यक्तीला अधिकार दिले जात नाही. तुम्ही आंतरजातीय विवाह करा, आंतरधर्मी विवाह करा. समाज तुमच्यावरती बंधनं लादेल आणि तुम्हाला आंतरजातीय विवाह करू देणार नाही. किंवा व्यक्तीला एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर समाजाचा विचार करून व्यक्ती निर्णय घेतो. मग अशा वेळी लोकशाही या देशामध्ये कशी यशस्वी होणार? हा खरा प्रश्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाकीत होतं, ते कदाचित खरं होते की काय असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतं. मग लोकशाहीला व्यक्ती ही महत्त्वाची आहे. त्यामध्ये तिचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. मग स्वातंत्र्य सुद्धा तिचं कोणतं आपण लक्षात घेतो. स्वातंत्र्य आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे आहे. त्यापैकी आपण राष्ट्रीय स्वातंत्र्य, समूह केंद्रित स्वातंत्र्य आणि एक व्यक्ती केंद्रित स्वातंत्र्य आहे. मग हे तीनही स्वातंत्र्य सारख्या प्रमाणात किंवा त्याच्यामध्ये समन्वय साधून पुढे जायला पाहिजे. परंतु इथे एकतर होतं काय, की राष्ट्रीय स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जातं किंवा मग कधी व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात नाही. हे सुद्धा एक होतं. मग हे तीनही जर सारख्या प्रमाणात चालत राहिले, समन्वयाने चालत राहिले, तर इथे लोकशाही चांगल्या प्रकारे रुजू शकते. परंतु त्यातल्या त्यात जात ही जी व्यवस्था आहे, धर्म ही सुद्धा एक दुय्यम बाब राहील, पण जात ही व्यवस्था इथे लोकशाहीला यशस्वी होऊ देत नाहीयेत आणि अनेक आव्हानं निर्माण करून ठेवतायत या लोकशाहीच्या पुढं. हे आपल्याला एक यामध्ये प्रकर्षानं दिसून येतं. म्हणून इथली जात व्यवस्था जेव्हा संपेल किंवा कमी होईल, त्यावेळी इथे लोकशाही प्रकर्षानं रुजताना